हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे मी एक ब्लेझर धुवून घेतलेला आहे आणि सोबतच ज्या आपल्या हॉलच्या पायपुसण्या असतात तर त्या देखील धुवून घेतलेल्या आहेत. आता जसं उन्हाळा सुरू झाला ना तशा पायपुसण्यांमध्ये पण खूप अशी धूळ वगैरे जमते आणि हा जो ब्लेझर होता तर तो मी ना शॅम्पूच्या पाण्यामध्ये धुतलेला आहे. अगदी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये थोडासा शॅम्पू घालायचा, अर्धा चमचा इतका, आणि त्यामध्ये ब्लेझर जो आहे तो 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचा आणि 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ काढायचा. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लेझर घरच्या घरी स्वच्छ करू शकता. तर इथे ना मी काल इडलीचं जे बॅटर होतं ते तयार केलेलं आणि मला वाटलं नव्हतं इतकं फर्मंट होऊन ते पीठ खाली जाईल. तर सकाळी मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा जवळपास 2 इंच इतकी जागा शिल्लक होती या भांड्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी आता बघते तर पूर्ण पीठ खाली गेलं होतं. तर आता हे जे पीठ आहे ना एक्स्ट्राचं, तर हे मी एका बाउलमध्ये काढून घेते भांड्यात आणि मग याचे मी आज मस्तपैकी मैसूर डोसा आणि साधे डोसे बनवणार आहे. आता इतकं हलकं-फुलकं पीठ मी कसं तयार केलं, तर ह्याची जी बनवण्याची पद्धत आहे, ही सगळ्याच गृहिणींना माहिती आहे. तरी देखील मी एकदा सांगते. तर हे जे पीठ मी तयार केलेलं आहे, तर रेशनच्या तांदळापासून तयार केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या पिठामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालावी लागते. पण माझ्याकडे उडदाची डाळ नव्हती, म्हणून मी अख्खे उडीद जे असतात ना, तर ते अख्खे उडीद मी साधारणपणे वाटीभर इतके घातले होते, सालीसकट. आणि त्यामुळे ना साल देखील मी त्यामध्ये वाटून घेतलेली आहे आणि सोबतच चमच्याभर मेथी. छान 4 ते 5 तास भिजल्यानंतर मग मी ते बारीक वाटून घेतलेलं आहे. तर तुम्हाला ते पीठ देखील मी दाखवते. साधारणपणे ना अ, अख्खे उडीद घातल्यामुळे त्याचं जे साल होतं, तर ते फायबर देखील तुम्हाला या पिठामध्ये साधारणपणे काळे-काळे कण दिसतील. तर त्यामुळे हे पीठ इतकं फर्मंट झालेलं आहे आणि मेथी दाणे घातल्यामुळे इतकं फर्मंट झालेलं आहे. जर तुमच्याकडे अख्खे उडीद सालीचे जर नसतील तर मग तुम्ही मेथी दाणे वगैरे घालू शकता. आणि फर्मंट होण्यासाठी ना पीठ जास्त घट्टसर नाही ठेवायचं, थोडंसं सैलसर करायचं. सैलसर थोडंसं पीठ तयार केलं ना तर खूप छान असं फर्मंट होतं. आता मला जेवढं पाहिजे पीठ तेवढं मी साईडला काढून घेतलं आणि आज मला मस्तपैकी ना आलं घातलेला असा चहा प्यावासा वाटत होता दुधाचा, म्हणून मग मी काय केलं, 1 कपभर असा आल्याचा चहा करतीये. कारण की ना घसा खूप खवखवतोय, म्हणून म्हटलं की चला पहिलं हे चहा वगैरे करून घेते आणि थोडंसं चहा पिते, थोडंसं बरं वाटेल. चहा छान उकळला आणि आता यामध्ये थोडंसं दूध घालते आणि पुन्हा हा चहा मस्तपैकी असा उकळवून घेते. बरेचदा आपण डोसे बनवतो आणि साधे डोसे वगैरे बनवतो किंवा मसाला उत्तपम असं बनवतो. पण मला आज ना म्हणजे अ, म्हैसूर डोसा खावासा वाटत होता. म्हणून मग म्हटलं की चला आज म्हैसूर डोसा करूया. म्हैसूर डोसाची चटणी बनवतीये. तर थोडीशी पद्धत वेगळी असू शकते. पण ही जी पद्धत आहे ही देखील साऊथ इंडियन लोक जसे बनवतात तशीच आहे. तर त्यामध्ये ना साधारणपणे मी अर्धा कांदा घेतलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. थोडंसं तेल घालून छान भाजत आलं की यामध्ये ना आपल्याला मूठभर इतके जे भाजके चणे असतात ना ते घ्यायचे आहेत. जर चणे नसतील तुम्ही थोडीशी चमच्याभर चण्याची डाळ देखील घेऊ शकता, थोडीशी उडीद डाळ. आता हे व्यवस्थित मी भाजून घेते. आता ही जी चटणी आहे ना म्हैसूर चटणी, तर ती ओली मी करणार आहे. बऱ्याच ठिकाणी ही चटणी कोरडी देखील बनवली जाते. आता हे एकीकडे भाजतंय तोपर्यंत इथे मी माझा गूळ घातलेला मस्तपैकी आल्याचा चहा करून घेतलाय. तर कपामध्ये 1 चमचा गूळ पावडर घातली आणि मस्तपैकी उकळलेला आल्याचा चहा घेतलाय कपामध्ये. मिक्स करते आणि मस्तपैकी पहिला चहा घेते. आता हे कांदा आणि जो पॅनमध्ये मसाला आहे तो छान भाजून झालाय. आता त्याला ना व्यवस्थित थंड करते आणि पॅनमध्ये घालून घेते भांड्यामध्ये मिक्सरच्या. आता यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, तर लाल मिरची असेल तर तुम्ही लाल मिरची घालू शकता. तर माझ्याकडे लाल मिरची नाही म्हणून मी लाल मिरची पावडर घालते, साधारणपणे चमच्याभर. चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिंच घालायची आहे. चिंच नक्की घाला आणि जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते घालू शकता किंवा सुकं खोबरं असेल तर ते घालू शकता. आता खोबरं जे आहे ना ऑप्शनल आहे बरं का, आणि कढीपत्त्याची पानं असेल ते देखील तुम्ही घालू शकता. तर कढीपत्ता मी इथे काही घालणार नाहीये. सगळं साहित्य घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर तयार झाली आपली मस्तपैकी म्हैसूर डोसाची चटणी. तर आता इथे मस्तपैकी चहा घेतलाय, चटणी झाली आणि आता मस्तपैकी आता मी डोसा बनवून घेतेय.
चटणी तुम्हाला दाखवते, मस्त लाल भडक आणि इतकी चवदार झाली आहे ना. या चटणीला ना डोसाला लावून खायची आणि डोसा भाजत असताना बटरवर भाजायचा तो डोसा किंवा मग तुपावरती आणि ही चटणी लावायची. इतकी अप्रतिम अशी चव लागते ना आणि मस्तपैकी म्हैसूर डोसा तुम्ही घरच्या घरी बनवून घेऊ शकता. तर आज म्हैसूर डोसा बनवण्यासाठी यामध्ये ज्या भाज्या घातल्या जातात जसं की कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो, शिमला मिरची, सोबतच थोडासा म्हणजे उकडलेला बटाटा असेल तर बटाट्याची भाजी घालायची आणि ही चटणी घालायची. आता हे बघा, हे पीठ अख्खे उडीद घातल्यामुळे बघा यामध्ये तुम्हाला काळे काळे दाणे दिसत असतील, थोडे थोडे रवाळाचे. तर त्यामुळे हे पीठ मला असं वाटतं की इतकं फर्मंट झालंय. तर चला आता डोसा बनवून घेते मस्तपैकी गरमागरम. तर इथे लहान्याला चहा आणि डोसा आवडतो, तर त्याचा ब्लॅक टी मी तयार करून घेतला होता आणि पहिला त्याला आता नाश्ता देते कारण की तो देखील वाट बघतोय. तर मस्तपैकी गरमागरम डोसा आणि ब्लॅक टी त्याचा असा फेवरेट नाश्ता आहे. जर मी खोबऱ्याची चटणी जर बनवली ना तर तो चटणीसोबत देखील खाईल, पण आता सध्या त्याला चहा डोसा हवा आहे म्हणून मी चहा डोसा देते. खोबऱ्याची चटणी मी नंतर करणार आहे. असं बटर लावून घ्यायचं मस्तपैकी, खूप छान चव येते बटर म्हणजे डोस्याला. जर बटर नसेल तर तूप देखील तुम्ही लावू शकता. तर हा डोसा एकाच साईडने आपण परतायचा. जर तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत डोसा हवा असेल ना तर एकाच साईडने डोसा परतायचा, दुसरी साईड पुन्हा त्याची भाजत बसायची नाही. दुसरी साईड जर तुम्ही पलटली की डोसा ना असा मऊ पडतो. ही एक महत्त्वाची टीप आहे बरं का डोसे बनवताना. तर आता त्याला नाश्ता दिला आणि आता इथे मी माझा म्हैसूर डोसा बनवून घेते. आमच्या घरामध्ये जास्तीत जास्त डोसा चटणी किंवा मग डोसा आणि बटाट्याची भाजीच खाल्ली जाते. इडली वगैरे शक्यतो कोणी खात नाही आणि माहिती नाही, इडली कदाचित आमच्या घरामध्ये जास्त काही कोणाला आवडत नाही. डोसेच खाल्ले जातात. त्याच्यामुळे ना जे पण काही मी जितकं पण पीठ वगैरे बनवते ना डोस्याचं, तर ते साधारणपणे 1 दिवस भर पुरेल आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा नाश्ता करता येईल इतकं मी पीठ भिजवते. डोश्याचं बॅटर बनवते. कारण की मुलांना जर हे बॅटर जर मी तयार केले असं कळालं ना, तर मुलं दिवसभर या डोस्यावरती किंवा मग आप्पे किंवा मग मसाला डोसा यावरती ते राहतात आणि मस्तपैकी पोटभर असा ताव मारून खातात डोसा. तर असं मी करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, जर सुट्टी वगैरे जर असेल ना, तर अशा प्रकारचा नाश्ता मला खास करून बनवायला आवडतो. मुलं एक तर सुट्टीच्या दिवशी आनंदाने त्यांच्या आवडीचा नाश्ता खातात आणि दुसरी गोष्ट आपलं काम देखील सोपं होतं. जर दिवसभर ते डोसा, आप्पे, चटणी याच्यावर जर राहत असतील तर मला बाकी दुसरं करायची काहीच गरज लागत नाही स्वयंपाकामध्ये. हा बघा डोसा खूप छान असा लालसर भाजलाय खालून आणि त्याच्यावरती ना बटर लावून मी ही जी म्हैसूर चटणी केली होती ती लावून घेतलेली आहे. यावर बटाट्याची भाजी वगैरे जर असेल ना तर ती देखील तुम्ही लावू शकता. तर आता मी काय बटाट्याची भाजी वगैरे केलेली नाहीये. मस्तपैकी गरमागरम म्हैसूर डोसा मी तयार करून घेतलेत माझ्यासाठी 2 आणि सोबतच थोडीशी म्हैसूर चटणी देखील घेतलेली आहे बाजूला. तर अशा पद्धतीने इथे आता मी मस्त गरमागरम नाश्ता करून घेते आणि आता इथे मुलाला देखील नाश्ता तयार करून देते. तर हे बघा त्याच्यासाठी मी नंतर खोबऱ्याची चटणी, म्हैसूर चटणी आणि गरमागरम डोसे आता त्याला लागतील तसे मी बनवून देते. तर आज मी ठरवलं होतं की भिंतीच्या या ज्या किनारी आहेत ना, तर या किनारीवरती ना थोडी-थोडी धूळ दिसते आणि मग ती धूळ ना लवकर आपण जर काढली नाही, आठवड्यातून एकदा तरी ते जर साफ केलं नाही ना, तर असं पूर्णपणे ती भिंतीची किनार काळपट होते. हे बघा ही वरची किनार. तर त्यासाठी मी काय केलं, भांडे घासायचा जो आपला स्पॉन्ज असतो ना, तर तो घेतलेला आहे. पण हा मी वापरलेला आहे, नवीन स्पॉन्ज आहे हा. तर तो काय ओला वगैरे करायचा नाही. त्या कोरड्या स्पॉन्जने अशा किनारी पुसून घ्यायच्या. असं केल्याने काय होतं, भिंतीच्या किनाऱ्यावरची सगळी धूळ निघते आणि भिंती काळपट वगैरे दिसत नाही. बऱ्याचदा भिंती स्वच्छ दिसतात पण खालच्या किनारी ह्या काळपट दिसल्यामुळे पूर्ण घराचा ना शो जातो. तर अशा पद्धतीने हा जो स्पॉन्ज आहे ना या किनारीवरती असा फिरवायचा, म्हणजे जितकी पण धूळ वगैरे आहे ना ती सगळी स्वच्छ निघून जाते आणि भिंती आपल्या छान स्वच्छ अशा दिसतात. जास्त काही वेळ लागत नाही, फक्त एकदा हा स्पॉन्ज असा फिरवला ना कोरडा की लगेचच धूळ वगैरे निघते. जास्त मेहनतीची देखील आवश्यकता लागत नाही या कामामध्ये. आठवड्यातून एकदा वेळ तुम्ही जर यासाठी जर दिला ना, तर मस्त घर स्वच्छ, लख्ख असं आपल्याला दिसायला लागतं. आणि हे करण्यासाठी मला फक्त 10 मिनिटं लागलेत. पूर्ण घराच्या किनारी मी फटाफट अशा पद्धतीने पुसून घेतल्या. 10 मिनिटांमध्ये सगळ्या भिंती स्वच्छ झालेल्या आहेत. तर सगळ्या किनारी साफ झाल्यानंतर इथे मी किचनमध्ये आलेली आहे. तर आज ना दूध भरपूर शिल्लक राहिलेलं आहे. कारण की कंटिन्यू शाळा आणि कॉलेज असल्यामुळे मुलं काही जास्त दूध पीत नाहीत. पितो तर फक्त मोठा मुलगा दूध पितो. पण तो देखील कॉलेजवरून आल्यानंतर थकल्यासारखा असतो. त्याला कधी वाटलं दूध प्यायचं तर तो पितो आणि निलय तर आमचं दूध पितच नाही. त्याच्यामुळे जास्तीचं दूध जर शिल्लक राहिले ना, मी त्याचं पनीर बनवते. बाहेरचं पनीर प्लीज खाऊ नका. बाहेरच्या पनीरमध्ये खूप सारी भेसळ आहे, युरिया वगैरे. तर हे सगळं आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. त्याच्यामुळे ना
ना सरळ तुम्ही 2 लिटर दूध आणा डेअरीचं आणि त्याचं तुम्ही पनीर बनवू शकता. तर इथे मी माझ्या स्वतःसाठी हळद दूध देखील घेतलंय कपामध्ये आणि एका साईडला आता त्याचं जे टोपामध्ये दूध आहे त्याचं मी पनीर बनवून घेते. तर साधारणपणे टोपामध्ये 1.25 लिटर इतकं दूध आहे आणि एका टोपामध्ये अर्धा लिटर दूध मी साईडला काढलेलं आहे. तर आता यामध्ये ना मी काय केलं, चमचाभर विनेगर आणि थोडंसं पाणी घालून मिक्स केलंय आणि ते पाणी या दुधामध्ये घातलं आणि मिक्स करून घ्यायचं. लगेचच याचं पनीर बनून तयार होतं. तर हे बघा 1 ते 2 मिनिटं मी फक्त हलवलंय आणि पाणी आणि दूध सेपरेट झालेले आहे. असं आपल्याला पनीर बनवून घ्यायचंय. आणि आता माझ्याकडे ना पनीरचा डब्बा आहे हा. तर याच्यामध्ये साधारणपणे अर्धा किलो इतकं पनीर निघतं. तर सध्या तरी हे पाणी खाली सांडू नये म्हणून मी काय केलं, टोपामध्ये हा डब्बा ठेवलाय आणि हे सगळं मी गाळून घेते. आता हे पनीरचं जे पाणी वगैरे आहे ना, तर ते मी काय वापरणार नाही कारण की यामध्ये मी विनेगर घातलेलं आहे. त्याच्यामुळे या पाण्याचा वापर मी काय स्वयंपाकामध्ये वगैरे जास्त काही करणार नाहीये. आणि हे जे पनीर आहे ते हे साईडला काढून घ्यायचं आणि पुन्हा एका टोपामध्ये हे भांडं ठेवायचं आणि या भांड्यावरती वजनदार अशी वस्तू ठेवायची, जसं की उखळ म्हणा किंवा मग छोटीशी जी पाण्याने भरलेली कळशी असते तर ती ठेवायची. आता यामध्ये विनेगर घातलेलं म्हणून थोडंसं पाणी घालून हे जे पनीर आहे ते धुवून घेते, म्हणजे विनेगरचा वास सगळं निघून जाईल. आणि यावरती आता आपल्याला एक वजनदार अशी पाण्याने भरलेली कळशी ठेवायची आहे. आता या डब्यामध्ये जर आपण पनीर बनवलं ना, तर फक्त अर्धा ते पाऊण तासामध्ये तुमचं पनीर बनून तयार होतं. घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने पनीर नक्कीच बनवू शकता, बाहेरचं पनीर आणण्यापेक्षा. तर हे बघा पनीरवरती मी छोटंसं उकळ ठेवलंय आणि त्यावरती तांब्याची छोटीशी कळशी ठेवली होती. तर इतकं वजन जर ठेवलं ना, तर पनीरमधून सगळं पाणी निघून जातं आणि आता मी तुम्हाला दाखवते पनीर कसं झालेलं आहे ते. जास्त काही वेळ मी ठेवलं नाही, फक्त अर्धा तासच ही भरलेली कळशी त्यावर ठेवलेली आणि मस्तपैकी असं पनीर बनून तयार आहे. हे बघा डब्यातून मी काढलेलं आहे आणि त्या जाळीला हे पनीर असं चिकटून आलेलं आहे बाहेर. तर जाळी मी काढते आता याची आणि पनीर दाखवते आणि त्याचे तुकडे देखील दाखवते. तर हा डब्बा ना तुमच्याकडे असायला हवा असं मला वाटतंय, कारण की कपड्यामध्ये आपण पनीर काढतो ते देखील खूप छान निघतं, पण पुन्हा हायजीनचा प्रश्न येतो, स्वच्छतेचा प्रश्न येतो. त्यासाठी मला ना हा डब्बा फार आवडतो. स्वच्छ कापडामध्ये देखील आपण पनीर तयार करू शकतो, पण पनीर काढल्यानंतर त्या कापडाचा ना एक दुधाचा वास वगैरे येतो. कितीही स्वच्छ धुवा तरी त्या कापडाचा वासच येतो. त्याच्यामुळे ना मला हा डब्बा बेस्ट ऑप्शन वाटतो. आता पनीर देखील मी तुम्हाला कट करून दाखवते. इतकं मस्त असं बाहेर जसं डेअरीतून पनीर आणतो ना, अगदी तसं पनीर तयार झालेलं आहे. तुम्हाला हे 2 ते 3 पीस दाखवते काढून. किती मस्त आणि काहीच म्हणजे 30 मिनिटामध्ये हे पनीर बनवून तयार झालेले. हे बघा मस्त क्यूब्स तयार केलेले आहेत मी. आणि हे तयार केलेले क्यूब्स ना एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे किंवा मग पाणी टाकायचं डब्यामध्ये आणि त्यामध्ये हे तुकडे ठेवून द्यायचे. मस्त फ्रेश असं पनीर तयार राहतं. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून वापरू शकता. हे बघा पनीरचे तुकडे किती मस्त सॉफ्ट असे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही घरात पनीर नक्की बनवून बघा.